नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचे आपल्या टी-व्ही 6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, इथे आनंदाची बातमी आलेली आहे. नमो शेतकरी व पी-एम किसान योजनेचे जे ₹4,000 ना हे खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. केंद्र सरकारकडून याची यादी सुद्धा इथे मागवण्यात आलेली आहे. याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण इथे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. बघा, सध्या राज्यामध्ये जे आहे ना पी-एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आहे ना, हे एकत्र मिळून थेट ₹4,000 खात्यात जमा होणार अशी चर्चा सध्या जोर धरत आहे. मात्र या दाव्यामध्ये नेमके कितपत सत्य आहे हे जाणून घेणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचे आहे. बघा शेतकरी मित्रांनो, इथे सोशल मीडियावर सध्या खूप साऱ्या अशा बातम्या व्हायरल होते, की तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये आता ₹4,000 जमा होणार आहे. आज संध्याकाळी जमा होणार आहे किंवा उद्या सकाळी जमा होणार आहे. अशा खूप साऱ्या चर्चा इथे सध्या चर्चा इथे होत आहे. परंतु यामध्ये नेमकं सत्य काय आहे? शेतकऱ्यांसाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे. सध्या शेतकरी वर्गामध्ये सर्वात मोठा प्रश्न हे दोन्ही हप्ते एकाच वेळी मिळणार का? की वेगवेगळ्या तारखांना जमा होतील? याबाबत अधिकृत माहिती आणि प्रशासनातील हालचाली समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. पी-एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना असून त्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ₹6,000 3 समान हप्त्यामध्ये दिले जातात. प्रत्येकी हप्ता ₹2,000 असतो आणि थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही जी रक्कम आहे ना, ही जमा केली जाते. याची जी प्रक्रिया ही पूर्णपणे तांत्रिक स्वरूपाची आहे. हप्ता देण्यापूर्वी ए-आर-टी-सी म्हणजे रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर साइन होते. त्यानंतर ए-एफ-टी-ओ जनरेट केला जातो. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्षात रक्कम जी आहे ना, ही जमा केली जाते. दुसरीकडे नमो शेतकरी महान सन्मान निधी योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाची स्वतंत्र योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ₹6,000 दिले जातात. तेही 3 समान हप्त्यामध्ये इथे दिले जातात. मात्र या योजनेचा जो 8वा हप्ता आहे, हा नोव्हेंबर महिन्यात मिळणे अपेक्षित होता. तो अद्यापही शेतकऱ्यांना इथे मिळालेला नाही. त्यामुळे हा हप्ता थकीत म्हणून ओळखला जात आहे आणि त्याबाबत सध्या सध्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा आहे. राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वातावरण आहे. त्यामुळे आचारसंहितेमुळे हा हप्ता रोखला जाईल का? अशी भीती अनेक शेतकऱ्यांच्या मनात आहे. मात्र याबाबतीत प्रशासनाकडून दिलासा देणारी माहिती आता समोर आलेली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी ही एक नियमित आणि पूर्वीपासून सुरू असलेली योजना आहे. तसेच हा हप्ता थकीत असल्याने निवडणूक आयोगाकडून अशा प्रकारच्या आर्थिक वितरणावर सहसा बंदी घातल्या जात नाही, अशी माहिती मिळत आहे. राज्य शासनाने या हप्त्यासाठी आवश्यक ती तयारी सुरू केली. लाभार्थी शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर वित्त विभागाकडे मोठ्या प्रमाणात निधीची मागणी करण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 1,850 ते 1,900 कोटी रुपयांचा निधी नमो शेतकरी योजनेसाठी इथे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकदा हा निधी मंजूर झाला की वितरणाचा जो मार्ग आहे ना, हा इथे मोकळा होणार आहे. तरी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.